सर आता मागे 10 वर्षापासून 150च्या वरती पेपर लीक झाले, याबद्दल काय सांगाल? या सरकाराच्या या विषयाबद्दल एकदम अकार्यक्षम सरकार आहे आणि सरकारने आतापर्यंत कोणाचा इस्तिफा घेतला नाही, म्हणजे या सरकारची मनसा काय तुम्ही समजू शकता। धर्मेंद्र प्रधान सारखा नाकारा शिक्षण मंत्री, असा शिक्षण मंत्रीला त्वरित काढून त्याला त्याची इस्तिफा घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि नाहीतर जर याची ते धर्मेंद्र प्रधान इस्तिफा नाही देत आहे तर याची जबाबदारी नरेंद्र मोदींनी घ्यावी आणि त्यांनी इस्तिफा द्यावा। तर देशात 54,000पेक्षा सरकारी शाळा सुद्धा बंद झाल्यात, याबद्दल काय सांगाल? ह्या शासनाची इच्छा अशीच आहे की प्रायव्हेटायझेशन करण्यामध्ये या सरकारची इच्छा आहे आणि या प्रायव्हेटायझेशनकडे ते वळालत आहे। तर त्या सरकारची इच्छा आहे की जे गव्हर्नमेंट स्कूल आहे ते बंद करण्याची त्यांची भरपूर इच्छा आहे, म्हणून ते लोक एक कट रचून देशाची 94,000 शाळा त्यांनी शासकीय बंद केली आणि ते प्रायव्हेटायझेशनला वाढ देत आहे। आज गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठं आंदोलन झालंय, याबद्दल तुमची सर्वात पहिली मागणी काय असेल? सर्वात आमची मागणी हेच आहे की या देशाचे पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधानाची इस्तिफा घेण्यात यावा, जर ते करू शकत नाही तर त्यांनी आपला इस्तिफा द्यावा अशी आमची मागणी आहे।